आज मुलांना बर्गर खायची खूप इच्छा झाली होती. मग काय बटाटे उकडायला घातले, सोलून घेतले, त्यात वाटाणा, कांदा, त्याचबरोबर पोहे थोडेसे भिजवून घातले, अद्रक लसूणची पेस्ट, लाल मिरचीची पावडर, मिक्स हर्ब्स घातले आहेत, त्याचबरोबर चिली फ्लेक्स घातलं आणि मीठ घालून छान असं मिक्स केलं. एक ब्रेड होतं राहिलेलं, तर ते पण मी याच्यात घाला. आता हे जे आलूची टिक्की आहे ना, तर मी काय करणार आहे, फ्राय नाही करणार, फक्त शालो फ्राय करणार आहे. म्हणून मी फक्त कॉर्नफ्लॉवर आणि मैद्यामध्ये त्याला अशी छान घोळून घेतली. त्याचबरोबर पॅनवरती पहिल्यांदा तर बन्स शेकून घेतले आणि त्याच्यातच तेल घालून मग मी हे जी टिक्की होती ना ती अशा प्रकारे शालो फ्राय करून घेतली. आता इथं छान असं केचप, मिओनीज, मिक्स हर्ब्स आणि लाल मिरचीची पूड घालून याचा छान असा सॉस एक तयार केला आणि बन्सवरती लावला. त्याच्यावरती टिक्की, त्यानंतर चीज स्लायसेस आणि अजून एक टिक्की, कारण आता घरीच बनवली आहे म्हटल्यानंतर त्याच्यात काही कॉम्प्रोमाइज झालं नाही पाहिजे. सलाड घातलं आणि मस्त असे हे बर्गर तयार. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला काही विसरू नका.